टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाशिकमध्ये सध्या पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी संपूर्ण नाशिकमध्ये सध्या एक दिलासादायक चित्र बघायला मिळतंय। एकीकडे नाशिकला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण हे वर्षभर पाणी पुरवता येईल एवढं भरलेलं आहे, तर दुसरीकडे आता गोदाघाट परिसरातील पूर देखील पूर्णपणे ओसरल्याचं दृश्य बघायला मिळतंय। नाशिकच्या गोदाघाट परिसरात असलेला हा दुतोंड्या मारुती, ज्या मारुतीला कुठपर्यंत पाणी लागलं यावरून गोदाघाट परिसरातील पाण्याची पातळी ठरवली जाते। त्या दुतोंड्या मारुतीच्या अगदी तळपायाच्या देखील खाली सध्या पाणी बघायला मिळतंय आणि याचा स्पष्ट अर्थ असा आहे की गोदाघाट परिसरात असलेला जो पूर आहे तो आता पूर्णपणे ओसरलेला आहे। मात्र असं जरी असलं तरी या परिसरामध्ये सुरक्षा रक्षक आजही तैनात आहेत। भाविक जे या ठिकाणी येत आहेत धार्मिक विधी करण्यासाठी त्यांना आता नदीच्या थोडं जवळ जाऊ दिलं जात आहे। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघतोय की भाविक जे या ठिकाणी येत आहेत त्यांना काही दिवसांपासून नदीजवळ जाऊ दिलं जात नव्हतं, आता मात्र भाविक थेट नदीमध्ये जाऊन आपले धार्मिक विधी जे आहेत ते करतायत आणि त्यामुळे एकीकडे पाणी पूर्णपणे धरणामध्ये भरलेलं असल्यामुळे जिल्ह्यातले जवळपास 7 ते 8 धरणं 100% भरल्यामुळे नाशिककरांच्या शेतकऱ्यांचा एक प्रश्न जो आहे तो निकाली निघालेला आहे, तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील आता पूर्णपणे संपलेला आहे आणि तिसरीकडे नाशिकच्या गोदाघाट परिसरातील पूर सदृश्य परिस्थिती जी होती ती देखील आता नियंत्रणात आलेली आहे। त्यामुळे एक आशादायक आणि दिलासादायक चित्र नाशिकमध्ये सध्या बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।